तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शिव गार्डन हिवराश्रम इथे। तर आपण आज संपूर्ण माहिती या गार्डनची घेणार आहोत। हिवराश्रम पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हे गार्डन आहे मित्रांनो। तर आपण गार्डन मध्ये आलेलो आहोत। तर या गार्डन मध्ये आपल्याला बालाजी मंदिर, महादेव मंदिर, कृष्ण मंदिर आणि शिवलिंग पण आहे मित्रांनो, या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि मुलांना खेळण्यासाठी खूप साऱ्या वस्तू आहे मित्रांनो या ठिकाणी। तर तुम्ही एकदा फॅमिलीला घेऊन या ठिकाणी अवश्य भेट द्या। आणि खूप सुंदर गार्डन आहे। या ठिकाणी फ्री मध्ये स्विमिंग करण्याची पण सुविधा आहे। तर मी तुम्हाला दाखवतो। भरपूर जण या ठिकाणी येतात मनोरंजनासाठी आणि बालाजीचं आणि महादेवांचं दर्शन घेण्यासाठी। तर तुम्ही हा बघू शकता, हा बोर्ड आहे विवेकानंद स्मारक। या ठिकाणी बोटीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मित्रांनो तिकडं। तर मी त्याचा व्हिडिओ पहिलेच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। शिव उद्यान। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मुले स्विमिंग करत आहे मित्रांनो। फ्रीमध्ये सुद्धा आहे स्विमिंग करण्याची। आणि उन्हाळ्याचे दिवस आहे सध्या, तर स्नान करणं गरजेचं आहे। आता आपण चाललो आहोत शिवलिंगाकडे। शिवलिंग या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 2-3 प्रकारचे छोटे किंवा मोठे असे शिवलिंग आहे मित्रांनो। आणि नंदी पण 2-3 प्रकारचे या ठिकाणी आहेत। आणि या गायमुखातून पाण्याचा वर्षाव होत राहतो मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही फोटो सुद्धा कॅप्चर करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये। खूप सुंदर फोटो या ठिकाणी येतात। तर एक वेळ अवश्य भेट देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही हजेरी लावा मित्रांनो। दुसरं शिवलिंग आहे मित्रांनो, आणि ते पहिलं दुसरं आणि तिसरं आहे। खूप सुंदर असं त्या ठिकाणी मंदिराचं बांधकाम केलेलं आहे मित्रांनो। ओम गणेशाय नमः। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिवशंकराची मूर्ती आहे मित्रांनो।
या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त महाराज पण आहे मित्रांनो. बघण्यासारखं खूप सुंदर आहे मित्रांनो. विठ्ठल आणि रुक्माई बी आहे या ठिकाणी. जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्याकडे जात असणार तर अवश्य एक वेळा या ठिकाणी भेट देऊन जावी मित्रांनो. तर आपण चाललो आहोत आता बालाजी मंदिराकडे आणि कृष्ण मंदिराकडे, जे की समोरासमोरच आहे मित्रांनो, बालाजी मंदिर आणि कृष्ण मंदिर. तर व्हिडिओ थोडा लंबा झालेला आहे मित्रांनो, पण माहिती पूर्ण आहे या व्हिडिओमध्ये. आणि खूप सुंदर असं गार्डन आहे मित्रांनो या ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी. आणि या ठिकाणी अजून सुद्धा भरपूर काम चालू आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता छायाचित्रे एकदम व्यवस्थित असे कोरलेले भिंतीवरती. या ठिकाणी मुलांना खूप मजा वाटते मित्रांनो बघण्यासाठी असं काही. आणि या ठिकाणी भरपूर असं अजून काम चालू आहे. ते काही दिवसात डबल पूर्ण होऊन जाईल. त्याचा पण व्हिडिओ आपण नंतर अपलोड करूच. तर संपूर्ण बाहेरील परिसर फिरल्यानंतर आपण बालाजी मंदिराकडे चाललेलो आहे मित्रांनो दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती या ठिकाणी आहेत आणि खूप मोठी सुद्धा आहे. खूप सुंदर काम केलेलं आहे या ठिकाणी.
तर आपण आता समोरच आहे कृष्ण मंदिर, त्या ठिकाणी चाललेलो आहोत. बालाजी मंदिराच्या असं समोर म्हणजे पूर्व दिशेला आणि पश्चिम दिशेला अशा दोन दिशेला दोन मंदिर आहे मित्रांनो. आणि लेकरांना खेळण्यासाठी भरपूर सुविधा येते या ठिकाणी आहेत मित्रांनो. आणि कुठल्याही प्रकारचा चार्ज या ठिकाणी तुम्हाला लागत नाही. फक्त तुम्हाला यायचं जेवढं भाडं येईल तेवढंच द्यावं लागणार. दुसरा कुठलाही चार्ज तुमच्याकडून या ठिकाणी घेतला जात नाही मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, आणि एक वेळ अवश्य या ठिकाणी तुम्ही भेट द्यावी.